प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची त्याचे प्रेम आणि पवित्र आत्म्याचा सहभाग तुम्हा सर्वांना लाभो. झोपेचा तिसरा दिवस रविवार. पहिल्या दिवशी आपण बघितला पवित्र मरियेचा श्रद्धेचा प्रवास. कालच्या दिवशी आपण बघितला पवित्र मरिया आणि प्रभू शब्द परमेश्वराचं वचन त्याद्वारे तिने तसा श्रद्धेचा प्रवास केला. आणि आज पवित्र मरिया राष्ट्राचा प्रकाश कसा आहे. ल्युमेन जेन्सिओ हे लॅटिन शब्द आहे. ल्युमेन म्हणजे लाईट आणि प्रकाश, राष्ट्राचा प्रकाश. पवित्र मरिया ही जणू काही आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करत आहे श्रद्धेच्या प्रकाशात. आपल्या जीवनात अंतःकरणात देखील तोच प्रकाश उजळावा. असं पहिलं वाचन अनुवाद या पुस्तकात आपल्याला सांगत आहे की परमेश्वराचे नियमशास्त्र आपण पाळले पाहिजे. आणि प्रभू येशू ख्रिस्त शुभ वर्तमानात सांगत आहे की आपल्या बाह्य गोष्टीपेक्षा अंतःकरणाच्या शुद्धतेवर आपण अधिक भर दिला पाहिजे. या श्रद्धेच्या प्रकाशात पवित्र मरियेप्रमाणे राष्ट्राचा प्रकाश होण्यासाठी आपल्याला परमेश्वराची कृपा मिळावी म्हणून आम्ही सामान्य प्रार्थना करूया. आज एक सप्टेंबर नवीन महिना परमेश्वराने आपल्याला दिलेला आहे. गेला महिना आपला सांभाळ केलेला. या महिन्याभरात आपण जे काही योजना आखलेल्या आहेत त्या पूर्णत्वात जाण्यासाठी प्रभूची कृपा लाभावी म्हणून देखील या दिवसात प्रार्थना करू. या पवित्र रहस्याच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी आपण पात्र करावे म्हणून नम्रपणे परमेश्वराकडे क्षमा मागू. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ सर्व समर्थ परमेश्वर आपल्या पापाची क्षमा करू. आपला सर्व काही जीवनाकडे देवो. Oh
कर. तुझ्या विषयीची आमची भक्तिभावना दूर कर. तुझी कृपादृष्टी आम्हावर सतत राहा. तू आम्हाला दिलेली वरदाने आम्हाला अशी कायम कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याद्वारे करतो. अनुवाद या पुस्तकातून घेतलेले वाचन. मोशे लोकांना म्हणाला, अहो इस्रायल लोकहो, जे विधी आणि नियम मी तुम्हाला शिकवित आहे ते पाळावे म्हणून तुम्ही ते ऐकून घ्या, म्हणजे जिवंत राहा आणि तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर तुम्हाला जो देश देत आहे त्यात प्रवेश करून तो वर्तन करून घ्या. जी आज्ञा मी तुम्हाला देत आहे तिच्यात काही अधिक गुन्हे करू नका. तुमचा देव परमेश्वर याच्या ज्या आज्ञा मी तुम्हाला देत आहे त्या तुम्ही पाळावे. तुम्ही ते विधी आणि नियम काळजीपूर्वक पाळावे, कारण त्यामुळे देशोदेशीच्या लोकांच्या दृष्टीला तुम्ही सुज्ञ आणि समंजस असे दिसाल. त्या सर्व विधीसंबंधी ऐकून ते म्हणतील की हे महान राष्ट्र खरोखर बुद्धिमान आणि समंजस लोकांचे आहे, कारण आमचा देव परमेश्वर याचा आम्ही धावा करतो. तेव्हा तो आमच्याजवळ असतो. त्याच्यासारखे देव जवळ असणारे महान राष्ट्र दुसरे कोणते आहे? हे सारे नियमशास्त्र मी आज तुम्हाला देत आहे. त्यातल्यासारखे यथार्थ विधी आणि नियम असणारे महान राष्ट्र दुसरे कोणते आहे? हा प्रभूचा शब्द आहे. प्रतिसाद स्तोत्र. प्रतिसाद. हे परमेश्वरा तुझ्या मंडपात कोण वस्ती करेल? आपला प्रतिसाद. हे परमेश्वरा तुझ्या मंडपात कोण वस्ती करेल? हे परमेश्वरा तुझ्या पवित्र पर्वतावर कोण राहील? जो सात्विकतेने चालतो आणि नीतीने वागतो तो, जो मनापासून सत्य बोलतो तो, जो आपल्या जीवेने चुगली करत नाही तो, आपला प्रतिसाद. हे परमेश्वरा तुझ्या मंडपात कोण वस्ती करेल? तो आपल्या सोबत्यांची वाईट करत नाही, तो आपल्या शेजाऱ्यांची निंदा करत नाही, तो अधर्माला तुच्छ लेखतो, तो परमेश्वराच्या बाळगणाऱ्यांचा सन्मान करतो. आपला प्रतिसाद. हे परमेश्वरा तुझ्या मंडपात कोण वस्ती करेल? तो आपल्या वाढलेल्या शपथेने स्वतःची अहित झाली तरी ती मोडत नाही, तो आपला पैसा व्याजी लावत नाही, तो निरपराधांची हानी करण्याकरिता लाच घेत नाही, जो असा वागतो तो कधी घडणार नाही. आपला प्रतिसाद. हे परमेश्वरा तुझ्या मंडपात कोण वस्ती करेल? याकोबचे पत्र यातून घेतलेले वाचन. प्रत्येक उत्तम निंदी आणि प्रत्येक पूर्ण दान करून आहे, ज्याला विकार नाही आणि जो फिरण्याने छायेत जात नाही, अशा ज्योतिमंडळाच्या पिठापासून ते उतरते. आपण त्याच्या सृष्ट वस्तूंनी जसे काय प्रथम फळ व्हावे म्हणून त्याने स्वतःची इच्छेने आपणाला सत्यवचनाने जन्म दिला. सर्व मलिनता आणि उंच बनून आलेला दृष्टभाव सोडून तुमच्या आत्म्याचे कारण करण्यास सामर्थ्य असे दृढावलेले वचन सौम्यतेने स्वीकारा. वचनाप्रमाणे आचरण करणारे असा केवळ ऐकणारे असू नका, अशाने तुम्ही स्वतःची फसवणूक करता. देवप्रीतीच्या दृष्टीने शुद्ध आणि निर्मळ धर्माचरणांचे अनभांचा आणि निर्वांचा त्यांच्या संकटात समाचार घेणे आणि स्वतःला जगापासून विश्वास ठेवणे हे आहे. हा प्रभूचा शब्द आहे. Hallelujah, स्तुति गाऊ जय जय जय. 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 आम्ही प्रभूची
माझे शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. परुषी आणि यरूशलेमहून आलेले कित्येक शास्त्री एकत्र जमून येशूकडे आले. त्यांनी त्यांच्या काही शिष्यांना अस्वच्छ म्हणजे न धुतलेल्या हाताने जेवताना पाहिले. परुषी आणि इतर काही यहुदी वाढ वडिलांच्या संप्रदायाला अनुसरून हात नीट धुतल्या वाचून जेवत नाही. बाजारातून आल्यावर पाणी शिंपडल्याशिवाय ते जेवत नाही आणि पेले घागरी पितळेची भांडी धुणे अशा बऱ्याच रूढी ते पाळत. यावरून परुषाने आणि शास्त्र्याने त्याला विचारले, आपले शिष्य हात न धुता जेवतात वाढ वडिलांच्या संप्रदायाप्रमाणे ते का चालत नाही? येशूने त्याला उत्तर दिले, तुम्हाला ढोक्यांविषयी यशायाने चांगला संदेश देऊन ठेवला आहे तो असा, हे लोक मोठ्याने माझा सन्मान करतात परंतु त्यांचे अंतःकरण माझ्यापासून दूर आहे. ते व्यर्थ माझी उपासना करतात कारण ते शास्त्र म्हणून जे शिकवतात ते असतात मनुष्याचे नियम. तुम्ही देवाची आज्ञा बाजूला सारतात आणि माणसाच्या संप्रदायाला चिकटून राहतात. त्याने लोकसमुदायाला पुन्हा बोलावं वाटले, तुम्ही सर्वजण माझे ऐका आणि समजून घ्या. बाहेरून माणसाच्या आत जाऊन त्याला प्रश्न करेल असे काही नाही, तर माणसाच्या आतून जे निघते तेच त्याला नष्ट करते. कारण आतून म्हणजे माणसाच्या अंतःकरणातून वाईट विचार निघतात, जाळ कर्म, चोऱ्या, खून, व्यभिचार, लोभ, दुष्टपणा, कपट, कामातूनपणा, हेवा, शिवीगाळी, अहंकार, मूर्खपणा. या सर्व वाईट गोष्टी आतून बाहेर निघतात आणि माणसाला नष्ट करतात. प्रभूचे शुभ वर्तमान. आपल्याकडे काही वर्षाअगोदर 10-15 वर्षाअगोदर टी व्ही होते, मोठे टी व्ही असायचे. आता फ्लॅट स्क्रीनच्या आहेत. पूर्वी टी व्ही मोठे होते, माणसं बारीक होती. आता टी व्ही बारीक झालेले आहेत, माणसं मोठी झाली. ते टी व्ही तेव्हा मोठा टी व्ही समजा टी व्हीवर चित्र यायचं राहिलं किंवा खरखर करायला लागली तर आपण काय करायचो, एक थाप मारायचं. एक थाप मारली किंवा चित्र क्लिअर व्हायचं. थोड्या वेळाने परत चित्र जायचं, परत आपण थाप मारायचं. थाप ही फक्त तात्पुरता उपाय असायचा. मग कधीतरी आपण टी व्हीच्या मॅकॅनिकला बोलवायचं. मग तो स्क्रूड्रायव्हर घेऊन टी व्ही उघडायचा, मध्ये काय झालं ते रिपेअर करायचं, मग टी व्ही मात्र व्यवस्थित व्हायचं. बिघाड आतमध्ये होता, आपण मात्र बाहेरून ठोकत राहायचो. आजचं शुभ वर्तमान टी व्ही वाचन आपल्याला तो संदेश देत आहे. प्रभू येशूकडे जेव्हा हे शास्त्री आणि परुषी येतात आणि येशूला सांगतात की तुमचे शिष्य हे नियम पाळत नाही, हातपाय धुवत नाही, पेले घालून धुवत नाही, आणि जेव्हा हे बसतात ते कसं काय, आणि येशू त्याला सांगतो तुम्ही ढोकी आहात, तुम्ही बाह्य भाग बघता, तुमचं अंतःकरण मात्र काळवंडलेलं आहे, कट कारस्थानाने भरलेला आहे. पहिलं ते स्वच्छ करा. आतमध्ये तुमचा बिघाड झालेला आहे, तो आतमध्ये दुरुस्त करण्याचा प्रयत्न करा, आपोआप बाहेरून स्वच्छ होईल. यावर गेलो शास्त्री आणि परुषी हे येशूच्या काळात होते, ते आजही आहेत आणि उद्याही राहणार आहे. या व्यक्ती नाही, ह्या प्रवृत्ती आहे आणि त्या प्रवृत्ती समाजात आहे. त्या फक्त बाह्य आपला देखावा दाखवण्याचा प्रयत्न करतात की आपण ब्रँडेड कपडे घालायचे, आपला बंगला, आपला बाह्य देखावा, आणि ह्याद्वारे आम्ही किती चांगले आहोत, शुद्ध आहोत, स्वच्छ आहोत, निर्मळ आहोत हा दाखवण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न आहे. अशा लोकांना प्रभू येशू ख्रिस्त शब्द वापरत आहे, तुम्हाला ढोक्याविषयी येशूने चांगला संदेश देऊन ठेवलेला आहे की तुम्ही फक्त ओठाने सन्मान करता, पोटाने नाही. अंतःकरणात तुमचं काळं वेगळं आहे, बाह्य गोष्टीने तुम्ही दिखाव करता. आणि अशा ही जी प्रवृत्ती आहे, ही प्रवृत्तीमध्ये आपण अंतर्मुख विचार करूया. मी तर नसेल ना त्याप्रमाणे त्यामध्ये की फक्त बाह्य देखावा दाखवणारा आणि अंतःकरण माझं काळं वेगळं असलेलं, अंतःकरणात बऱ्याचशा गोष्टी साठवलेल्या. तसं असेल तर आजच मला आमचं शुभ वर्तमान प्रवृत्त करत आहे शुद्ध करण्यासाठी, अंतःकरण स्वच्छ करण्यासाठी. तर एकदा अंतःकरण शुद्ध झालं तर बाकीच्या गोष्टी शुद्ध होऊ शकतात. बऱ्याचशा गोष्टी या आजच्या शुभ वर्तमानात शेवटच्या पॅरेग्राफमध्ये सांगण्यात आलेल्या आहे की
की ही सगळी इथे शिजतात. कट कारस्थानं, वाईट गोष्टी, कोणाविषयी कसं काय वाईट रचायचं, कारस्थानं रचायची, सगळं इथे शिजत असते. मनात शिजते, डोक्यात शिजते, अंतःकरणात शिजते आणि मग कृतीच्या रूपाने बाहेर येते. एखादा माणूस जेव्हा काही वाईट कृत्य करतो, बॉम्बस्फोट करतो, आपल्याला बातमी लागून ठिकाणी बॉम्बस्फोट करतो. बॉम्बस्फोट झाली फक्त ॲक्शन झाली, ती कृती झाली, पण त्याचं कट कारस्थान अनेक महिने चालू होतं. ते मग कुठे ठेवायचा, कसा ठेवायचा, कोणाला टार्गेट करायचं, हे सगळं डोक्यात आणि अंतःकरणात शिजत असते. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, वाईट घटना ज्या घडतात त्या घटनेपेक्षा त्या कशा घडतात त्या पहिल्या शिजतात कुठे, त्या अंतःकरणात शिजत असतात. आणि म्हणून इथे मनात आणि डोक्यात त्या शुद्ध दिल्या पाहिजे. एखाद्या व्यक्तीविषयी, एखाद्या कृतीविषयी आपले किती वेळ आपण कट कारस्थानात जातो. आपल्याला परमेश्वराने खूप टॅलेंट्स दिलेले आहेत. टॅलेंट चांगल्या गोष्टी करण्यापेक्षा एखाद्याच वाईट कसं होईल, एखाद्याला सापड्यात कसा पकडता येईल, एखाद्याला अडचणीत कसं आणता येईल, यासाठी ती कट कारस्थानं केली जातात. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे की वाईटपणा हा सुरुवात अंतःकरण शुद्ध करण्याकडे भर दिला. बाकी गोष्टी आपोआप होणार. एखादा माणूस जर चांगला आहे तर त्याच्या ब्रँडेड कपड्याने नाही दिसणार, त्याच्या विचाराने, तो कसा वागतोय, व्यक्ती कशी समाजात वागते, विचाराने आपल्याला समजते. मग त्याला कोणत्याच प्रकारच्या बाह्य देखाव्याची गरज नाही. आणि म्हणून आज नोव्हेनाचा तिसरा दिवस, आज पवित्र मरिया हे राष्ट्राचा प्रकाश, ल्युमेन जेन्सियुम या विषयाकडे आपलं लक्ष येत आहे. परमेश्वराने इस्रायलला सांगितलं, इस्रायलची निवड करताना सांगितलं की तू जणू काही राष्ट्राचा प्रकाश हो. मी इस्रायलची निवड केली, इस्रायलने जाऊन इतर राष्ट्रांना प्रकाश द्यायचा. योहानाच्या शुभवर्तमानात 8व्या अध्यायात प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, आय एम द लाईट ऑफ द वर्ल्ड, मी जगाचा प्रकाश आहे. आणि मत्तेच्या शुभवर्तमानात आपल्याला सांगण्यात आलेलं आहे, यू आर द लाईट ऑफ द वर्ल्ड, तू जगाचा प्रकाश आहे. आता या शब्दाचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे. योहानाच्या शुभवर्तमानात प्रभू येशू ख्रिस्त मी जगाचा प्रकाश आहे असं म्हणत आहे. आणि मत्तेच्या शुभवर्तमानात आपल्या सगळ्यांना जगाचा प्रकाश वाटलेला आहे. म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्त सांगत, जोपर्यंत मी या जगात आहे तोपर्यंत मी या जगाचा प्रकाश आहे. माझ्यानंतर माझं पृथ्वीवरचं काम तुम्हाला करायचं आहे. आणि म्हणून तुम्ही जगाचा प्रकाश आहे. यू आर द लाईट ऑफ द वर्ल्ड, लेट युअर लाईट शाईन. हा तुमचा प्रकाश प्रकाशवंत झाला पाहिजे. आपल्या शब्दाने आणि कृतीने आपण प्रभू येशूचे प्रकाश आहोत हे दिसलं पाहिजे. आणि त्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे, आपल्या कृतीने आपण हा परिसर उजळवण्यासाठी प्रयत्न करू शकतो का? आज आपल्या आजूबाजूला बघितला तर विविध प्रकारचा आधार आहे. अज्ञानाचा आधार आहे, अनितीचा आधार आहे, महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन तो देखील आधार आहे. या सगळ्या घडामोडी बघितल्यानंतर ही काजळी जी आहे ती अंतःकरणात सगळा काळोख पसरलेला आहे. अंतःकरण काळावेळ झालेला आहे. बाह्य दृष्टीने माणूस आपल्याला स्वच्छ दिसेल, परंतु अंतःकरणाचे काळोख दिसलेला आहे. तो कसा शोधायचा? आज पहिल्या मर्क्युरी लाईट आली, त्यानंतर हेलोजन आले, आता LED लाईट आलेली आहे. आणि विज्ञान एवढं पुढे गेलेलं आहे की अशा प्रकारच्या लाईट लावून रात्रीचा दिवस करू शकतो. पण विज्ञान इतकंही पुढे गेलेलं नाही की अंतःकरणात जो काळोख झालेला आहे तो साफ करू शकेल. आणि अंतःकरणातला काळोख स्वच्छ करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, मी जगाचा प्रकाश, तुम्ही माझा राष्ट्राचा प्रकाश व्हा आणि हा काळोख पसरू शकता. आपल्याला बाहेर भरपूर प्रकारचा अंधार आहे. सगळाच अंधार आपण नष्ट करू शकत नाही, परंतु एक दिवा होऊ शकतो, एक पडकी होऊ शकतो. आपण समजा सगळ्या ठिकाणी अंधार आहे, आपण अंधाराला दोष केल्यापेक्षा स्वतः एखादी पडकी झाली, मग आपलं बघून दुसरं एखादं पडकी येईल, मग त्याचं बघून आणखी येईल. मग असं करता करता अनेक पडक्या पुढे येतील आणि मग तो परिसर जो काळोखमय आहे तो उजळून निघेल, काळोख नाहीसा होईल आणि सगळ्या ठिकाणी प्रकाश पसरू होईल. परंतु आपल्याला सुरुवात करावी लागेल. आपण मोठा उजेड होऊ शकत नाही, छोटी छोटी पडकी नक्की होऊ शकतो. पवित्र मरियेकडे अंतर्मुख होऊन आपण ह्याच गोष्टीची मध्यस्थीची याचना करू. आज हा दोन्ही संदेश आपण राष्ट्राचा प्रकाश आणि आपल्या अंतःकरणाच्या शुद्धतेविषयी प्रभू येशू ख्रिस्त देत असताना पण दोन मुद्द्यावर चिंतन करतात. मी कोणाच्या जीवनात प्रकाश पसरवलेला आहे, माझ्या शब्दाद्वारे कृतीद्वारे ते अंधार निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
मी कोणाला अडचणी काढण्याचा प्रयत्न केला आहे आणि माझं अंतःकरण शुद्ध करण्यासाठी जसं बाह्य देखाव्यावर माझ्या कपड्यावर खाण्यापिण्यावर दिसण्यावर मी जेवढा खर्च आणि मेहनत करतो तेवढं माझं अंतःकरण शुद्ध करण्यासाठी मी काय मेहनत केलेली आहे, काय प्रयत्न केलेले आहेत. तसे केले नसतील तर आजच परमेश्वराला दर्शन गेलेलं अंतःकरणाच्या शुद्धतेसाठी जी काही अपसाधना रिट्रीट प्रार्थना करणे आवश्यक आहे त्यावर मी करते. पवित्र महिला तिच्या जीवनात हा श्रद्धेचा प्रवास करत असताना अनेक ठिकाणी दिवा म्हणून पट्टी म्हणून उभे राहिले. जेव्हा नाना येथे प्रश्न उपस्थित राहिला तिने मध्यस्थी केली, छोटीशी पट्टी झाली. तिने फार मोठं काही काम केलं नाही. एलिझाबेथला 3 महिने तिने मदत केली, काहीच मोठं नाही, छोटीशी पट्टी म्हणून तिने मदत केली. जेव्हा कालवारीच्या डोंगरावर पुत्र दुःख सहन करत असताना सगळे शिष्य पळून गेले, पवित्र महिला राहिली. छोटीशी पट्टी म्हणून तिने ती सेवा केली. बैठकच्या दिवशी सगळे शिष्य भयभीत झाले होते. पवित्र महिला त्यांच्यामध्ये त्यांच्या मनातली अंधाराची भीती नष्ट केली. छोटीशी पट्टी म्हणून तिने काम केलं. आपल्याला देखील फार मोठं नाही, छोटीशी पट्टी म्हणून काम करता येईल का? आणि जो अंधारमय परिस्थिती आपल्या आजूबाजू विविध प्रकारचा अंधार आहे तो नष्ट करण्यासाठी छोटी पट्टी होता येईल का, यावर आपण विचार करूया. स्वर्ग आणि पृथ्वी सर्व दृश्य आणि दृश्य वस्तू याचा करण्याकरता आपले पोप फ्रान्सिस सर्व बिशप फादर व्रतस्थ धर्मात्याच्या प्रचार कार्याद्वारे आपल्या मेंढरांचे मत आणि अंतःकरण प्रज्वलित करण्यास कृपा सामर्थ्य लागावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आपल्या जगात शांती पसरावी जेणेकरून पवित्र आत्म्याने विद्याची सर्व मुक्तता प्रकट करावी आणि सर्व मानवांच्या अंतःकरणात शांतीची इच्छा निर्माण करावी म्हणून आपण प्रार्थना करूया. आपला प्रेमळ परमेश्वर हरवलेल्या सर्वांसाठी प्रकाश व्हावा आणि त्यांच्यासाठी विश्वासाचा मार्ग बनावा व विश्वासाने सर्वांनी परमेश्वराच्या प्रकाशाकडे वळावे म्हणून आपण प्रार्थना करूया. जगामध्ये दुःख भोगणाऱ्यांना परमेश्वराचे सांत्वन लाभावे आणि थकलेल्या सर्वांना विश्रांती लाभावी. तसेच आपण सर्वजण करुणेचे साधन बनावे म्हणून आपण प्रार्थना करूया. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक गरजांसाठी प्रार्थना करूया. वैयक्तिक गरजांमध्ये विशेष ज्यांनी आपल्याला प्रार्थना करण्याची विनंती केलेली आहे. अनेक लोक विविध प्रकारच्या अडचणीत आले, संकटात आले, समस्यांमध्ये आले. परमेश्वराच्या कृपेने त्या संकटातून मुक्त व्हावे, तुमच्या आजारी आहेत, जे उपचार घेत आहेत त्यांना प्रभूचा प्रकारे स्पर्श व्हावा.
जे आज वाढदिवस साजरा करत आहेत, जे प्रवासात आहेत, परदेशात आहेत, पवित्र बलीची मध्यस्थी करणार हे सर्व समर्थ परमेश्वर आम्ही या लग्नाच्या तुझ्या चरणापाशी ठेवलेले आहेत. आमच्या श्रद्धेतील ओळीवर तुझ्या प्रेमाने करून आम्हाला आशीर्वाद ही प्रार्थना आम्ही करतो. हे प्रभू, या पवित्र समर्पणाद्वारे तुझा आशीर्वाद आम्हाला पापामध्ये तुझे कारण कार्य पूर्ण ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हाला असो, तुमचे अंतःकरणे प्रभूकडे लावा. प्रभू आपला परमेश्वर याचे आभार मानूया. हे प्रभू पवित्र तुझ्या सर्व समर्थ शाश्वत परमेश्वरा, आम्ही विषयी केवळ सर्वत्र आभार मानावे की योग्य व तारण आहे. सर्व चराचराचा तू निर्माता आहे, सर्व योगी आणि सर्व काळ तुझ्या नियमाने मार्गक्रमण करीत आहे. तू मनुष्याला तुझ्या प्रतिमेप्रमाणे निर्माण केले, सर्व सृष्टी त्याला श्रेष्ठ व सृष्टीचा सम्राट ठरवलास. तुझ्या शुद्धपणाच्या व सामर्थ्याच्या अद्भुत कृत्यांबद्दल सृष्टीच्या वतीने आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे दुसरे दिवस तुझे स्तवन करण्यासाठी तू मनुष्याला नियुक्त केलेस. आणि मग हे प्रभू सर्व दूतगणांबरोबर आणि आनंदाने तुझा गौरव मानतो.
शरीर आणि रक्त व्हावे म्हणून तू त्यांच्यावर नववर्षाला प्रमाणित पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगायला सामोरे गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती बोलली, आपल्या शिष्यांना दिले आहे, तुम्ही सर्वजण ती घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, ते तुमच्यासाठी अर्पण केले जाईल. भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि तुम्ही सर्वजण हा घ्या वयामध्ये घ्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे, हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाते, हे माझ्या आठवणीसाठी. चला करूया आपल्या श्रद्धेचा उच्चार. प्रभू ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर व तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर येण्यासाठी तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्याद्वारे पावल्याचे आम्ही विनंती. प्रभू सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण फ्रान्सिस आमचे पोप आणि सर्व याजक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्णाविष्कार करतो. जे आमच्या अन्य बहिणी पुनरुत्थानाच्या आशेने महानिग्रह केला आहे आणि जे तुझ्या दयेवर समोर मरण पावले आहेत त्यांचे तू स्मरण कर. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत जोसेफ, तू जगदीश आणि युगानुयुगे या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे. संत मुसाफरसी आणि संत पॉल यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवास व्हा आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावाची प्रार्थना तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्या प्रार्थना. हे प्रभू सर्व प्रकारच्या वाईटापासून आम्हाला त्या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती म्हणजे दिव्य आशेची आणि आमचं काळणार येशू ख्रिस्ताच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या साह्याने आम्ही पापांपासून मुक्त राहावं आणि सर्व प्रकारच्या चिंतेपासून सुरक्षित असू. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषकांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पाहू आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तुम्ही ते जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस.
प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आपण एकमेकांना शांती बंधन करूया. जगाची पापे हरशी हरण शको करा तू अति पावन. आम्हाला तू दे तुझ्या दयेचे वरदान. जगाची पापे हरशी हरण शको करा तू अति पावन. आम्हाला तू दे तुझ्या दयेचे वरदान. जगाची पापे हरशी हरण शको करा तू अति पावन. आम्हाला तू दे तुझ्या शांतीचे वरदान. आम्हाला तू दे तुझ्या शांतीचे वरदान. हे पहा परमेश्वराची कोकरू जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराची कोकरू पहा. त्याच्या भोजनास बोलावलेले आपण धन्य. प्रभो तुम्हाच्या चिरात यावेस Thank you.
करूया. हे प्रभू स्वर्गीय बेजावरील भागविले भावाला नवजीवन दिवस या भागविले तुझ्यावरील आमची भक्ती वाढव व जनसेवेद्वारे तुझी सेवा करण्यास आम्हाला सांगितलं. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आता सामान्य काळातील 22 रविवार आजची उपासना नागाव परिवारातर्फे त्यांना धन्यवाद. तुमच्या देवाची उपासना सणांची उपासना वाळूंचे गाव परिवारातर्फे सादर केली जाईल. माऊलीच्या सणानिमित्त भाऊसाठी आपल्या पैकीमध्ये लोक भेटत येत असतात. कृपा करून ह्या चर्च कार्यालयामध्ये आणून द्यायला. आम्ही रस्त्यावर भेटतो तेव्हा तिथे देऊ नका आणि दिशात राहिल्या की राहून जातील आणि तुमचं नाव राहून जाईल. त्यापेक्षा चर्च कार्यालयामध्ये आणून दिलेल्या बरं. आणि त्याचप्रमाणे माऊलीच्या सणानिमित्त ज्यांना वेगवेगळी मुलांसाठी वेगळी द्यायची असेल त्यांनी कृपया आमच्याशी संपर्क साधावा. थॉमस बाप्टिस्ट ज्युनियर कॉलेज आणि सेंट जोसेफ ज्युनियर कॉलेज येथे अनुदानित तत्वावर शिक्षकांच्या जागा भरणे आहेत. अधिक माहिती बाहेर सूचना बोर्डवर लावलेली आहे. पुढच्या देवाचे दुसरे दान सेंट विन्सेंट डी पॉल संस्थेसाठी स्वीकारलं जाईल. बालसंघाच्या नृत्य स्पर्धा केल्या रविवारी छान प्रकारे पार पडल्या. सर्व बालकलाकारांचे आणि शिक्षकांचे आज अभिनंदन. नागबांच्या ललित सोसायटीतर्फे गुणीजनांचा सत्कार सन्मान सोहळा रविवारी 22 सप्टेंबरला आयोजित केलेला आहे. माध्यमिक उच्च माध्यमिक पदवी पदव्युत्तर पदवी इत्यादी सगळे त्यांना विशेष प्रावीण्य मिळालेले आहे अशांचा हा सत्कार करण्यात जाणार आहे. अधिक माहिती बाहेर नोटीस बोर्डवर लावलेली आहे. गेल्या रविवारचे दान 34,600 रुपये झाले. सोमवार आणि बुधवारचे दान 8,920 रुपये झाले. आपल्या सर्वांच्या अवताराबद्दल धन्यवाद. आपण आपल्या पॅरिससाठी बॅनर दिलेले आहेत की सूड उभू नका म्हणून. आणि काही लोकांनी छान प्रकारे लावलेले आहे. काही लोकांनी अजून तसेच ठेवलेले आहे. ज्यांनी लावलेले नाही मला वाटतं त्यांना अजून सूड उगवायचं आहे त्यासाठी त्यांनी तसेच ठेवलेले आहे. घरी जाऊन बघा की आपल्या कपाळपट्टीवर दरवाज्यावर जाऊन अवश्य आज लावून टाका. घरात दूध खाऊन करून आणि आपल्याला आठवण करून दे की परमेश्वराचं वचन काय आहे ते सतत आपल्याला आठवण दे म्हणजे सोडायची भावना कमी होत आशीर्वाद असेल तर भोजनाची प्रार्थना. हे परमेश्वर आमच्या स्वर्गातील बापा, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याला धन्यकुमारी मरियेने जेव्हा जन्म दिला त्या दिवशी आमच्या तारणाची मंगल पहाट उगवली. त्याने आम्हाला पापापासून मुक्त केले आणि आम्ही धन्य झालो. पवित्र मरियेचा जन्मदिन उत्सव साजरा करीत असताना आम्हाला तुझ्या अखंड मध्यस्थीचा लाभ घडावा. आजारांना आरोग्य लाभावे, दुःखितांचे सांत्वन व्हावे, पाप्यांना क्षमा मिळावी आणि आम्ही ज्या हेतूने प्रार्थना करीत आहोत तो सफल व्हावा म्हणून आम्हाला सहाय्य कर. आपली विनंती परमेश्वराच्या पुढे मांडूया. आम्हाकडे त्या दृष्टीने पहा आणि आमची दयाळू माता पवित्र मरिया तिचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही इतरांसाठी तुझ्या कृपेचे साधन बनावे म्हणून आम्हाला पवित्र आत्म्याची शक्ती दे. तू धन्यकुमारी मरियेसाठी अद्भुत कृत्य केली आहे. शरीर व आत्म्यासह तिला स्वर्गीय वैभवात सहभागी केलेस. ख्रिस्ताच्या वैभवाच्या आशेने तुझ्या लेकरांची हृदय मोडून काढ. आमीन. हे मोठमावळे आम्हासाठी विनंती कर. हे विनंती माते आम्हासाठी विनंती कर.
हे नित्य संवाद देईल आम्हासाठी प्रभू तुम्हाबरोबर असो. सर्व समर्थ परमेश्वर पिता पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. समाप्त झाले आहे.